पीएम व नमोचे 4,000 रुपये जमा झाले। आज सकाळी 13 बँकेत 4,000 रुपये सोडले, सर्वांनी चेक करा। शेतकरी आनंदाने नाचू लागले। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सकाळीच 4,000 रुपये शेतकऱ्यांना आज या ठिकाणी मिळाले आहेत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आज नमो आणि पीएमचे 4,000 रुपये सरकारने सोडले आहेत। फक्त याच 13 बँकेत व याच 14 जिल्ह्यामध्ये सरकारने पैसे आता सोडलेले आहेत। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरीचा 7वा हप्ता व पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला आता सुरुवात या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली। त्याचं कारण सुद्धा समोर आलंय, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेरच्या देशामध्ये दौऱ्यावर या ठिकाणी यावर्षी गेले होते। अखेर त्यांनी आपल्या देशात आल्या पीएम किसानचा शेतकऱ्यांना 2,000 रुपये अधिक नमोचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडले आहेत। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये व याच 13 बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। बघा, ज्या शेतकऱ्यांचे खाते या 13 बँकेत खोलून ठेवले असेल त्यांना आज इथून पुढे केव्हाही रात्री 12 वाजेपर्यंत नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 असे दोन्ही मिळून 4,000 रुपये आता या ठिकाणी आज जमा होणार आहेत। परंतु तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पाहिजे। तसेच 13 बँकेमध्ये तुम्ही खातं उघडून ठेवलं पाहिजे। काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त याच बँकेत आणि याच 14 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून हे 4,000 रुपये आता सोडण्यात येत आहेत। उरलेले जे जिल्हे आहेत व बँक आहेत तर त्यामध्ये पुढील जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आज नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे 4,000 रुपये येत आहेत व कोणत्या 13 बँकेमध्ये हे 4,000 रुपये सोडले आहेत, लगेच शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुम्ही सर्वांनी इथं काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। कारण आधार कार्ड बँकेला लिंक केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता आज हे पैसे जमा होऊ लागले आहेत। परंतु काही जणांनी नमो शेतकरी योजनेला मागच्या वेळी सांगितलेली कागदपत्रे दिलेली नव्हती, तशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 2,000 रुपयेच आज पीएम किसानचे येऊ लागले आहेत। मग तुम्हाला 4,000 रुपये एकदम बँकेत येण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा आता लगेच समजणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही 2 मिनिटे व्हिडिओ बघा। आता बघा, तुम्हाला 4,000 रुपये एकदम येऊ लागलेत, त्याचं कारण बघा। आता मागच्या वेळी काय केलेत शेतकऱ्यांनी, नमोच्या एक नियम बदललेला, त्यामध्ये कागदपत्र मागवलेली शेतकऱ्यांनी दिली नाहीत। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेची कागदपत्रे सरकारने मागच्या वेळी द्यायला सांगितली होती, तर ती मागच्या वेळी दिली नव्हती। त्यांना नमोचा हप्ता आज सोडण्यात आलेला नाही। फक्त पीएम किसानचे अनेक शेतकऱ्यांना 2,000 रुपये आले आहेत। मग तुम्हाला पीएमचे 2,000 आणि नमोचे 2,000 म्हणजे 4,000 रुपये एकदम तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी नेमकं काय प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे ते पण तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी बँका पाहूया। या बँका पाहिल्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया। ज्या जिल्ह्यामध्ये आज नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 एकदम येऊ लागलेत तर त्या बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। काल मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी नमोचे व पीएमचे एकत्र 4,000 रुपये देण्याचं ठरवलं आणि या 13 बँकांना या 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा काल रात्रीच देण्यात आली होती। त्यामुळे सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये आता जमा सुद्धा झाले आहेत। मग आता तुम्हाला पैसे आले नसतील तर नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय झालाय, बँकेचा तुमचा प्रॉब्लेम आहे की नेमकं अजून कोणती कागदपत्रे तुम्ही द्यायचं विसरलाय, नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय झालाय हे पण तुम्हाला पुढे लगेचच आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला पैसे तुमच्या काही कारणाने आले नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे पण सांगणार आहे। हे काम केल्या तुम्हाला लगेचच पैसे येतील, कारण सकाळपासून अनेक शेतकऱ्यांना हे पैसे आता येऊ लागले आहेत। बघा, कोणकोणत्या बँकेत हे पैसे जमा होऊ लागलेत, तुमची बँक यामध्ये आहे का,
नक्की बघायचं आहे। यानंतर लगेचच तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, ज्या जिल्ह्यांची यादी या 13 बँकांना काल रात्रीच देण्यात आता आली होती। बघा, या 13 बँका यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। ही खाजगी जरी बँक असेल तरी यामध्ये कर्ज शेतकऱ्यांना जास्त उपलब्ध करून दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते यामध्ये उघडले आहे। त्यामुळे या बँकेत हे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। तुमच्या बँकेचे खाते ICICI बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे येऊ लागले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेचं खातं यामध्ये आहे का, तुम्ही लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढची बँक आहे ती पण खाजगी बँक आहे, पण खूप साऱ्या शेतकऱ्यांना या बँकेने कर्ज दिल्याचं समजतंय। तर ती बँक म्हणजे बघा, शेतकऱ्यांचे या बँकेत 2000 आता PMचे 2000 नमोचे असं या ठिकाणी येऊ लागलेत। त्या बँकेचे नाव बघा, आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। कोटक महिंद्रा बँक, या बँकेमध्ये पैसे आता या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आता हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। त्यानंतर बघा, पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खातं खोललंय। बँकेचं आधार कार्ड लिंक असलेल्या या पोस्टामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागलेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुढे जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। तुम्ही आधी पण भरपूर जिल्ह्यांची यादी पाहिली असेल, परंतु आता जे जिल्हे आहेत ते सरकारने निवडले आहेत। या जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आलेली आहे। या बँका तुम्हाला सांगत आहे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये 4000 रुपये येऊ लागलेत, हे तुम्ही नक्की या ठिकाणी लक्ष देऊन आता शेतकरी मित्रांनो बघायचं आहे। बघा, आपण या ठिकाणी बँका बघत आहोत। पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये जवळपास 50% शेतकऱ्यांचं बँकेचं खातं खोललंय आणि PM किसान व नमो शेतकरीसाठी बँकेचं खातं त्यांनी दिलं आहे। त्यांना सुद्धा 4000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। सर्वात मोठी बँक असल्याने तुम्हाला या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। त्यानंतर बँक ऑफ बडोदा, यामध्ये शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे। त्यांना सुद्धा सकाळपासून शेतकऱ्यांना 4000 रुपये बँकेत SMS आल्याचा त्या ठिकाणी मेसेज आला आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कारण फक्त याच जिल्ह्यांची यादी बँकांना आता देण्यात आली होती। त्यामुळे यापैकी कोणत्याही बँकेत आता सांगितले, या बँकेमध्ये कोणत्याही बँकेत तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहायचं आहे। या जिल्ह्यामध्ये पैसे आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहेत। तर बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये शेतकरी पाण्यासाठी तडफडत असतो। यामध्ये पावसाची एकदम नाजूक परिस्थिती असते, त्यामुळे पहिला जिल्हा निवडण्यात आलाय लातूर। लातूर जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा PMचे व नमोचे टोटल 4000 रुपये आता जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। जर यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे या ठिकाणी आता जमा होऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड। या जिल्ह्यामध्ये सुद्धा हळदीचं पीक घेतलं जातं। यावेळी पावसाने थोडी उघडीप दिल्या, म्हणजेच त्या ठिकाणी पाऊस पडेनासा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना काढायच बंद झाले। कारण पेरणीसाठी आधीच पैसे जास्त गेल्याने आता एक दिलासा देखील मिळतोय, तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आज पैसे येण्याची दाट शक्यता व्यक्त केल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना PMचे व नमोचे दोन्ही मिळून 4000 रुपये एकत्र येऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। बघा, आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली, तुम्हाला सुद्धा 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा। या जिल्ह्याला शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। तुम्हाला सुद्धा 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आज येण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। त्यानंतर बघा, बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालंय। याचाच विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये या ठिकाणी जमा करायला आता सरकारने सुरू केलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। जर तुम्ही या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलंय। तुम्हाला सुद्धा PMचे 2000 व नमोचे 2000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत।
त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, यामध्ये सुद्धा खूप सारे शेतकरी राहतात, तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यात जर विचार केला तर नेहमीच पाऊस काळ जास्त असतो, त्यामुळे यामध्ये शेतीचं नुकसान खूप सारं होत असतं। या अनुषंगाने लवकरच 4,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केले का बघा। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की आधार कार्ड बँकेला लिंक केल्याशिवाय हे तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा। यामध्ये जे जिल्हे सांगितलेले नाहीत तर त्यांना सुद्धा पुढील आठवड्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेरच्या देशामध्ये दौरा करत आहेत, ते आले आले आपल्या देशामध्ये सर्वांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमोचे व PM चे पैसे येण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।